गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रमशाळेमध्ये झोपायला खाट नसल्यामुळं तेथील विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावं लागलं आणि त्यातच सर्पदंश होऊन तेथील 3 मुलींचा मृत्यू झाला आणि जवळपास 3 मुले अत्यावस्था आहेत. ज्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीस साहेब, आपण राजकारणी म्हणून तर नालायक आहातच, परंतु पालक म्हणून सुद्धा बेजबाबदार आणि अपयशी आहात. कारण जर मुलांचे जीव फक्त तिथे सुविधा नसल्यामुळं, खाटा उपलब्ध करून न दिल्यामुळं जर जात असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा देशाचा अपमान आहे. आणि तुम्ही जे म्हणत होता ना, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आता म्हणाल ह्या गोष्टीचं राजकारण करू नका, कारण तुम्हाला तेवढंच जमतं. सभागृहामध्ये अत्यंत आवेशात भाषणं करतात, परंतु अशा ठिकाणी मात्र तुमची कुठं जाते चरायला माहित नाही. म्हणून जनाची नाही तर कमीत कमी मनाची तरी ठेवा आणि त्या मुलांना न्याय द्या.